राज्य शासनाने प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि आर्थिक गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. एप्रिल 2026 पासून या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली असून ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार सेवार्थ प्रणालीतून थांबवला जाऊ शकतो, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. अलीकडील तपासणीत काही धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. काही कर्मचाऱ्यांनी सिस्टीममधील त्रुटींचा फायदा घेत 2 ठिकाणी नोंदणी करून दुहेरी पगार घेतल्याचे उघड झाले. यामुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा ताण निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर आता आधार डेटाबेसशी जोडलेली ई-केवायसी प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे प्रत्येक कर्मचाऱ्याची माहिती बायोमेट्रिक किंवा OTPद्वारे पडताळली जाणार असून एकाच व्यक्तीचे एकापेक्षा अधिक ID सहज ओळखता येणार आहेत. याचबरोबर काही शासकीय योजनांमध्येही अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ई-केवायसीद्वारे अचूक पडताळणी करून बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्यास प्रशासन सक्षम होणार आहे. सरकारच्या माहितीनुसार सध्या मोठ्या प्रमाणावर ही प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी उर्वरित कर्मचाऱ्यांनी ती लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा पगारात विलंब होण्याची शक्यता आहे. एकूणच हा निर्णय डिजिटल पारदर्शकतेच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मानला जात असून प्रामाणिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच सरकारी निधीचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.